बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीपासून करणार आहोत। शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। नाराज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रवींद्र धंगेकर पदाधिकारी पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती नको असं मत पुण्यातील शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे। ही मोठी बातमी आता समोर येतेय। शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीत मात्र रवींद्र धंगेकर पदाधिकारी पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय। पुण्यातील शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती नको असं त्यांचं म्हणणं आहे। तर नाराज पदाधिकाऱ्यांची ही बैठक आता सुरू झालेली आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, खरं तर मोठी बातमी आहे, शिवसेनेतील पदाधिकारी नाराज आहेत, तर या बैठकीत रवींद्र धंगेकर मात्र पदाधिकारी पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत। काय या संदर्भात अधिकची अपडेट? खर तर रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे। सकाळी आपल्याशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले होते की या बैठकीबद्दल त्यांना काय माहिती नाहीये, पण या दृश्यांमधून जर पाहिलं तर स्वतः रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली या नाराज शिवसैनिकांची बैठक सुरू आहे, ज्याच्यामध्ये शिवसेनेतील अनेक पदाधिकारी म्हणजे जिल्हा प्रमुख आहेत, युवा सेनेचे प्रमुख आहेत, माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत, असे प्रमुख पदाधिकारी आहेत ज्यांना या महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे। मात्र भाजप सोबत युती झाल्यानंतर त्यांना कुठेतरी आता वाटायला लागलेलं आहे की आपल्याला उमेदवारी मिळणार नाही आणि त्यामुळे हा सगळा नाराजांचा गट आहे तो आता रवींद्र धंगेकर यांच्या भेटीसाठी आलेला आहे आणि सामूहिक राजीनामे देऊ अशा पद्धतीचा इशारा या शिवसैनिकांकडून पदाधिकाऱ्यांकडून दिला जातोय। काल आपण पाहिलं की शिवसेनेने मुलाखतींचा सिलसिला घेतला, सर्व प्रभागांमध्ये त्यांनी मुलाखती घेतल्या, पण दुसरीकडे महायुती म्हणूनच ते पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत यावरती निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी तसं स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता आपल्याला न्याय मिळणार नाही या हेतूने हे सगळे नाराज शिवसैनिक आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील रवींद्र धंगेकर यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं की रवींद्र धंगेकर यांची भाजप विरोधी भूमिका आणि त्यामुळेच रवींद्र धंगेकर यांना सोबत घेऊन हे सगळे शिवसैनिक पदाधिकारी आहेत ते राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत। आता यांची समजूत नेमकं कोण काढणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण की ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर शिवसेनेमध्ये अशा पद्धतीची फूट पडत असेल तर ती पक्षासाठी नुकसानकारक ठरणार आहे। आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे आता ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये नेमकं रवींद्र धंगेकर सुद्धा त्यांना काय शब्द देतात हे पाहणं महत्वाचं आहे। पण रवींद्र धंगेकर हे सातत्याने म्हणतात की ही शिवसेना कार्यकर्त्यांची आहे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झाली नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता हे शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यांचं म्हणणं ते ऐकून एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी असतील यांच्याकडे काही मागणी करतात का हे पाहणं महत्वाचं आहे। पण सामूहिक राजीनामे देऊ अशा पद्धतीचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी आता या बैठकीमध्ये दिलेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेमधली जी अंतर्गत धुसफूस आहे, दोन गट आहेत ते आता समोर आलेले आहेत। जी निश्चितच अमोल, खरं तर भाजपसोबत युती नको ही तर नाराजीची बाब आहेच शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांची। मात्र दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी 100हून जास्त जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती। मात्र शिवसेना अवघ्या 30 ते 40 जागांमध्येच समाधानी झाल्याचं पाहायला मिळालं। हे देखील एक कारण समोर येतंय का की रवींद्र धंगेकर पदाधिकारी पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारी त्यांनी दर्शवलेली आहे? नक्कीच, खरं तर त्यांनी सर्व 165 जागांवर मुलाखती घेतलेल्या आहेत। 165 जागांवर लढण्याची तयारी आमची आहे असं धंगेकर सातत्याने म्हणतायत। पण दुसरीकडे महायुतीमध्ये त्यांना जागा त्यांच्या अपेक्षेनुसार मिळणं हे फार कठीण आहे। आपण जरी त्यांना 30 ते 35 जागा मिळतील असं सांगत असलो तरी आतमधली जी माहिती आहे त्यानुसार त्यांना 10 ते 12 जागा मिळू शकतात आणि त्यामुळे कुठेतरी ही परिस्थिती आता तुमचा मुद्दा आम्हाला लक्षात येतोय। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।